कृष्णा नदीच्या पाण्यावरून सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांमध्ये जोरात वाकयुद्ध सुरू होतं आणि खासदार संजय काका पाटील असतील, आमदार अनिल बाबर असतील, या सर्वांच्या मध्ये वाकयुद्ध झाल्यानंतर आता पाणी दाखल झालेलं आहे आणि दाखल झालेलं पाणी हे पाटबंधारे विभागाकडून योग्य ते नियोजन नसल्यामुळं लाखो लिटर पाणी असं वाया जात आहे आणि पुन्हा एकदा सांगलीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे असं भविष्यात दिसून येत आहे। एकंदरीत पाहता हा जो बंधारा आहे सांगलीवाडीच्या ठिकाणी बांधलेला कृष्णा नदीवर जो बांधलेला बंधारा आहे, या बंधाऱ्याची उंची वाढवणं फार गरजेचं आहे आणि ही उंची कमी असल्यामुळं या बंधाऱ्यावरूनही अनेक वेळा पाणी वाया गेलेलं आहे। त्याचबरोबर या बंधाऱ्यावर असणारे जे बर्गे आहेत हे बर्गे खराब झाल्यामुळं या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे आणि ते थेट कृष्णा नदीतून कर्नाटकला जात आहेत। या पाण्यासाठी राजकीय संघर्ष वाकयुद्ध गेले कित्येक दिवस सुरू आहे, पण सोडलेलं पाणी साठवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना पाटबंधारे विभागाकडून केली जात नसल्याची तक्रार करत सांगली कृती समितीनं येत्या 4 दिवसात या ठिकाणी बर्गे जर व्यवस्थित आणि चांगले पद्धतीने या ठिकाणी जर नाही बांधले आणि या बंधाऱ्याची उंची जर नाही वाढवली तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा इशारा सांगली कृती समितीचे सतीश साखळकर यांनी दिलेला आहे। या कृष्णा नदीतून येणारं पाणी आपण पाहू शकता, बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळं शेरी नाल्याचं जे बाजूला पाणी आहे त्या पाण्यात मिक्स होत आहे आणि ते तसंच पाणी थेट पुन्हा कर्नाटककडे जात आहे आणि या ठिकाणी बंधाऱ्याची उंची जर वाढवली तर या सांगलीकरांना मिळणारं हक्काचं जे पाणी आहे आणि ज्याच्यासाठी हा राजकीय संघर्ष सुरू आहे, अनेक ठिकाणी संजय काका असतील त्यांनी राजीनामा देण्याचे सुद्धा यावेळेला वक्तव्य केलं होतं आणि या राजकीय संघर्षातून हे पाणी साठवण्यासाठी जिल्हा प्रशासन असेल, पाटबंधारे विभाग असेल यांनी तातडीनं उपाययोजना करणे गरजेचं आहे। त्यामुळं सांगलीकरांना जे प्रत्येक वेळेला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं ते थोडंसं थांबणार आहे आणि यातून कायमची सुटका होणार आहे। आता येत्या काळात सांगली कृती समिती, जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग या धरणाची उंची वाढवण्यासाठी, या बंधाऱ्याची उंची वाढवण्यासाठी आणि इथल्या बर्गे बदलण्यासाठी काय उपाययोजना करतं हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।